चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी. देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला. सोलापूर ॲक्सिडेंट. सोलापूर जिल्ह्यावर शोककळा पसरवणाऱ्या घटनेनं मन हेलावून गेलं आहे. माळशिरसमध्ये घडलेल्या अपघातात एकाच गावातील 8 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील म्हसवड, सोलापूर येथून सिद्धनाथाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांचा पिकअप टेम्पो रस्त्याकडे असलेल्या धोकादायक विहिरीत पडल्याने 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 7 जणांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. ही दुर्घटना आज सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. सातारा सोलापूर रोडवरील तांदुलवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकादायक विहिरीचा अंदाज न आल्याने हा टेम्पो थेट या विहिरीत कोसळल्याने ही दुर्घटना घडली. ही घटना आहे. 8 लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडले आहेत. त्यात बहुतांशी महिला आहेत, लहान मुलं आहेत. अतिशय दुर्दैवी घटना आहे. आणि आताच जयभाऊंनी सांगितलं की यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. मी आधी सांगितलं की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला जाईल. दिंडोरीला ज्यावेळेला ही घटना घडली त्याच्यामध्ये ते लहान लहान मुलं त्या ठिकाणी डायरेक्ट तिथं रस्त्याच्या सेंटरलाच विहीर होती. कठडे तिला नव्हतं आणि फूटभर 6 इंच असेल आणि त्यामुळे ती गाडी गेल्यामुळे तिथे सुद्धा मोठी घटना 6 महिन्यापूर्वीच घडली. तिथे आम्ही जे जबाबदार आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला. सदस्य मनुष्यवधाचा सीओनवर पण गुन्हा दाखल केला कारण ते तेवढे त्या ठिकाणी जबाबदार होते. इथे सुद्धा कोणालाही सोडलं जाणार नाही. जे दोषी असतील याच्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. आणि अशा रस्त्याच्या बाजूला ज्या विहिरी आहेत की त्यांना तुम्ही कठडेच करत नाही, म्हणजे तुम्ही पूर्ण विहीर बांधतात पण 3 फुटाचा जर वरती तुम्ही रिंग टाकली त्याला फरक काय पडणार आहे, पण तुम्ही ते करत नाही. आणि त्यामुळे अशा गोष्टी घडतायत, अशा एवढ्या मोठ्या दुर्घटना घडतायत. मला वाटतं सगळ्यांना सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आणि मी महाराष्ट्रावर आम्ही सांगतो आता की या अशा रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरी यांच्यावर 3-3, 4-4 फुटाचे कठडे असलेच पाहिजे. 3 फुटापर्यंत ते असले पाहिजे की जेणेकरून असे अपघात होणार नाही. आणि जे करणार नाही त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की जे मृत्युमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5-5 लाख रुपये त्या ठिकाणी जाहीर केलेले आहेत. पण खरं म्हणजे 5 लाख देऊ, 10 लाख देऊ, 2 लाख देऊ, पण यापेक्षा जे जीव गेलेत, एकाच घरामधले 6 लोक गेलेत, त्याचे 2 मुलं गेलेत, बायको पण गेली, आई पण गेली. मला वाटतं खूप दुर्दैवी प्रकार आहे हा कुठेही त्याची भर जी त्याची काही पैशातून कुठेही भरून निघणारी नाहीये. त्यांच्या वेदना आम्ही ज्यावेळेला बघतोय तर खरं सांगण्याच्या पलीकडे. संबंधित कॉन्ट्रॅक्टर दोषी आहे त्याच्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यावर कारवाई केली जाईल. ज्या ज्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं त्या अधिकाऱ्यांच्यावरही कारवाई होईल. त्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही.